हॅलो, नमस्कार. मी रेश्मा शेळके सुशिवळक यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान, मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे. खूप छान व्हिडिओ आहे, कारण खूप जणींचे मला मेसेज, कमेंट यायच्या की ताई तू महिन्याचा घर खर्च कसा चालवतेस, प्लीज आमच्यासोबत शेअर कर. कारण प्रत्येक वेळेला तू व्हिडिओमध्ये सांगत असतेस की मी किती काटकसरी आहे, मी छोट्या छोट्या गोष्टींची बचत, सेव्हिंग का करते आणि खरंच ती महत्त्वाची आहे, ह्याबद्दल मी बोलत असते. तर तुझ्या महिन्याचा घर खर्च किती आहे, तर तुला आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. त्यातून आम्हाला पण काहीतरी उपयोगी गोष्टी पडतील, तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल. आणि मी जसा घर खर्च चालवते, जशी माझी कमाई आहे, माझं अर्निंग आहे, माझा पगार आहे, त्यानुसारच मी माझी महिन्याचा घर खर्च करते असं नाही. कारण पुढे जाऊन आपल्याला खूप सारे खर्च असतात. त्यामुळे आपण एक मध्यमवर्गीय फॅमिली किती खाऊ शकतो, किती खर्च करू शकतो आणि खर्च किती केला पाहिजे, एवढंच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण जो मी घर खर्च चालवते, आमच्या घरामध्ये दोघं माणसं आणि लहान बाळ असेल तर एक्स्ट्रा खर्च होऊन जातो. आणि त्यामध्ये समजा तिसरा व्यक्ती असला तरीही तेवढ्या फॅमिलीमध्ये तिसऱ्या व्यक्तीचं सुद्धा मॅनेज होऊ शकतं, इतपत हा खर्च असतो. सो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. डीमार्टचा खर्च मी महिन्याला 3,000 घेते. आता 3,000मध्ये काय काय वस्तू असतात त्या तुमच्यासोबत मी माझ्या प्रत्येक महिन्याच्या किराणामध्ये मी शेअर केलेल्या आहे. पण डीमार्टच्या खर्चामध्ये 3,000 डीमार्टचा खर्च होतोच असा नाही. कारण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता की डीमार्टच्या खर्चातून मी 2,000चा खर्च केला, 2,100 केले, 2,200 केले, त्याहून जास्त होत नाही. याचं कारण की मला मोजक्याच गोष्टी हव्या असतात. तर डीमार्टमधून मी काय काय वस्तू आणते, सगळ्यात पहिलं म्हणजे तांदूळ. तांदूळ कोणता आणते, तर मोगरा तांदूळ आणते, जो की 53 रुपये किलो आहे. तर तो मी 3-3.5 किलो जो आपल्या मापामध्ये बसेल तो तेवढा मी घेऊन येते. त्याच्यामुळे तांदळाचे पण बरेच असे प्रकार असतात आणि डीमार्टमध्ये तांदूळ प्रचंड महाग मिळतात. आता ती सवय झाली आहे नरम तांदूळ, एकदम फुलावाला तांदूळ खायची. तर ते एकदम जाडे जाडे तांदूळ असतात ना, ते आता नाही जात. तर मग लास्ट टाइम मी तसं केलं होतं की राशनचा तांदूळ आणून आम्ही पूर्ण महिना काढला होता. पण आय्यांशला तो थोडासा पचायला जड जायचा आणि आय्यांशने थोडंसं तो खायला हे करायचा. मग मी विचार केला, जाऊ दे 3 किलो आपण त्यातला तांदूळ आणूया, जेणेकरून तो खातो. मग आम्हाला सुद्धा यूज, मग आम्ही वेगवेगळे असे आणत नाही. मग तांदूळ येतात, त्याच्यानंतर कडधान्य. कडधान्यांमध्ये काय असतं माझं की डाळीमध्ये 2 डाळी असतात, जी आपली मसूर डाळ असते, मूग डाळ असते. तर ह्या 2च डाळी मी वापरते. तूर डाळ असते, ती क्वचित कधीतरी सांबार वगैरे केला तर मी ती आणते आणि ती मला 4 महिने किंवा 5 महिने आरामात पुरते. त्याच्यामुळे ह्याच मी डाळी वापरते. कडधान्यांमध्ये काय येतं की अख्खे जे आपले चणे असतात, त्याची भाजीसाठी चणे, अख्खा मसूर ती सुद्धा भाजीसाठी होतं. आणि मूग असतात, जे आपले हिरवे मूग असतात ते सुद्धा यूज होतात. चण्याची डाळ कधीतरी आपल्या कुठल्या वाढीव भाजी करण्यासाठीच लागते. चण्याची डाळ ही एकदा अर्धा किलो आणली तर मग ती 4-4, 5-5 महिने एवढी यूज होत नाही. प्रत्येक छोट्या छोट्या कसल्या तरी भाजीमध्ये वगैरे टाकून ही करते. तर जास्त मला कडधान्य लागत नाही. 3-4 प्रकारचेच मला कडधान्य लागतात. त्याच्यानंतर तेल. तेल हे मला 4 लिटरच्या वरती तेल अजिबात लागत नाही. जर मी किती सणवार वगैरे असेल ना, तर थोडंसं डिफरंट असतं. कारण सणवार असेल तर तळायच्या गोष्टी असतात, इतर गोष्टी असतात, त्याच्यामुळे एक्स्ट्रा लागतं. पण 4 लिटरमध्ये मला माझं अजूनही पुरलं जातं. त्याच्यामुळे 4 लिटर इनफ आहे 2 माणसाच्या फॅमिलीसाठी. त्याच्यामध्ये तिसरा असला तरी इनफ आहे, भरपूर आहे. त्याच्यानंतर लागतं मला इतर गोष्टी, म्हणजे साबण, आपले क्लिनिंगच्या वस्तू, डिटर्जंटच्या वस्तू, टूथपेस्ट वगैरे, कधी फेस वॉश, कधी दीपक शेविंग वगैरे करतो तर त्याचे किट वगैरे असतात, जिलाईट वगैरे असतात, प्लस सॅनिटरी पॅड असते. तर ओव्हरऑल जो किरकोळ वस्तू असतात तर त्या लागतात प्रत्येक महिन्याला. खूप डिफरंट मी नेहमी सामान आणत जाते. ह्या महिन्याला जर तेल आणलं तर पुढच्या महिन्याला यूज नसतं. त्या टायमाला जर मी टूथपेस्ट आणली तर 2 महिने मला बघायला हरकत नाही. तर असं ओव्हरऑल मी मॅनेज करत असते माझा खर्च. त्याच्यामध्ये खाऊ देखील होतो. खाऊमध्ये बिस्किट्स वगैरे असतात, देन चिवडा वगैरे असतो. चिवडा म्हणजे शेव ममरा बनवण्यासाठी जो मुरमुरे आणले जातात त्याच्यासाठी शेव यूज होते. तर खाऊमध्ये बऱ्याच असे जे तिथे मला छान दिसतील ना तेच मी घेऊन येते. बिस्किटं जास्त लागतात. ओरिओची, जिमजॅम बिस्किट आयश खातो. त्याच्यामुळे ओव्हरऑल माझा महिन्याचा 3,000 किराणा असतो, म्हणजेच डीमार्टचा किराणा असतो. त्यामध्ये जे 2,100-2,200 जे माझं यूज होतो, त्याच्यानंतर जे 800-900 रुपये उरतात, तर त्याचं मला गहू घ्यायचे असतात. गहू डीमार्टमधून आणत नाही कारण महाग असतात. त्याच्यामुळे गहू राशनच्या दुकानामध्ये 28 रुपये, 30 रुपये किलो असतात. तर गहू पण आम्हाला 4-5 किलो लागतात. त्याच्यानंतर दुसरे जे तांदूळ असतात, ज्याच्यासाठी मी इडली आणि
घावणे आणि खिचडी करण्यासाठी जो जाडा तांदूळ असतो तो राशनचा घेते, 16 रुपये किलो आहे. त्याच्यामुळे तेवढं त्याच्यामध्ये होऊन जातं. आणि त्यात भाकरीसाठी सुद्धा 3 किलो पीठ लागतं मला. ज्वारी 45 रुपये आहे. त्याच्यामुळे जे वरचा माझा पैसे वाचतात ना, ते त्याच्यामध्ये खर्च होऊन जातो. म्हणजे ओव्हरऑल जो किराणा माल किंवा डीमार्टमधून खर्च माझा हा 3000चा होऊन जातो. त्यामध्ये सगळ्या गोष्टी, ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला ह्या होतात, आणायला लागतात, त्या मी त्याच्यातूनच आणते. त्याच्यानंतर आपला रोजचा खर्च काय असतो, मला वाटतं की रोजच्या खर्चामध्ये एक अमाऊंट फिक्स करावी. जसं की दिवसाचे 100 रुपये. दिवसाचे 100 रुपये ह्या कारणासाठी, कारण दिवसाचा खर्च खूप कमी असतो असं म्हणायला गेलं. कारण की आपण ऑलरेडी किराणा सामान आणलेलं असतं, म्हणजे त्यामध्ये खूप काही गोष्टी येऊन जातात. त्याच्यामुळे दिवसाचे 100 रुपये भरपूर असतात. आता ते 100 रुपये कसे मॅनेज करायचे हे प्रत्येकावरती असतं. त्यामधला पहिला पॉईंट म्हणजे दूध. दूध हे 28 रुपये अर्धा लिटर आहे. त्याच्यामुळे दूध हे मला रोजचं लागतं. आणि कधी नाही लागलं, म्हणजे कधी जर यूज नाही त्याचा दुधाचा झाला, तर मग दुसऱ्या दिवशी मी त्याचं दही लावते किंवा मग खीर वगैरे गोडाधोडाचं बनवते. आणि दूध का वाचतं, कारण मग जेव्हा आयशला कफ वगैरे होतो, खोकला वगैरे होतो, मग त्या दिवशी त्याला 3-4 दिवस मग मी दूध देत नाही. कारण मुलांना दुधामुळे जास्त खोकला आणि कफ वगैरे इथे साठून राहतो. त्याच्यामुळे डॉक्टर स्वतः सजेस्ट करतात की जेव्हा मुलांना असा त्रास होता तेव्हा दुधाचे पदार्थ देऊ नका, दूध देणं टाळा. सो मी पण तेच करते. त्याच्यामुळे मग त्याला कधी हळदीचं दूध वगैरे देते, कधी रात्रीचं. आणि त्याच्यामध्ये कधी त्याला ओट्स वगैरे बनवले, कधी शिरा बनवला, तर ते दुधाचा वापर होतो. नाही तर एरवी तर मला अर्धा लिटर 2 दिवस सुद्धा दूध लागतं. माझी चहा असते. दीपकने क्वचित चहा वगैरे पियाली, कारण त्याच्या शिफ्ट अशा बदलत असतात की तो चहा वगैरे पियत नाही. आणि त्याला कधी चहा लागली तर त्याला काळा चहा लागतो. त्याच्यामुळे माझीच चहा असते, तेही सकाळची एकदाची चहा असते. त्याच्यामुळे दूध जे उरतं त्याच्यासाठी मी दही वापरते. आणि दहीचं आपण कढी करू शकतो. आणि जास्त करून माझ्याकडे कढी देखील असते. तर असं दुधाचा माझा खर्च असतो. त्याच्यामुळे जास्त दूध वापरलं जातं अशातला भाग नाही. रोजच्या आपल्या ज्या भाज्या असतात त्या भाज्यांमध्ये काय करते मी, आठवड्यातून 2 हिरव्या भाज्या असतात. त्याच्यामध्ये हिरव्या भाज्यांमध्ये काय, आम्हाला कांद्याची पात फार आवडते, शेपूची भाजी फार आवडते. त्याच्यामध्ये लाल माठ, चवळी आणि मेथी ह्यात मी ऑप्शन ठेवते की साफ करायला कोणती इझी आहे आणि चांगली आहे. कारण साफ करायला जर इझी असेल तर ती 25-30 रुपये पेक्षाही जुडी मिळते त्याच्यामध्ये. तर मी कधीतरी ती घेते ऑब्व्हियसली, कारण आपल्या शरीराला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्या आठवड्यातून एकदा दोनदा जर आपण पालेभाज्या ठेवल्या, त्याच्याहून जास्त ठेवायच्या असतात. पण एक आपल्याला जेवढं, मी तुम्हाला ते सांगते की त्या भाज्या वगैरे साफ करायचा पर्सनली मला सुद्धा कंटाळा येतो, म्हणून मी आठवड्याच्या 2च ठेवलेल्या आहेत. आणि इतर वेळेला मग कोणत्या भाज्या वापरते, भेंडी, फ्लॉवर, कॉबी, आपलं फरसबी, बीन्स आहे, पावटा आहे, वांगी आहेत, ह्या ज्या आपल्या कॉमन ज्या भाज्या आहेत त्या इतर वेळेला होतात. मग त्या 20 रुपये 25 रुपये पाव होतात. आता मी रोजच माझ्या 2 भाज्या होतील असं नाहीये. एक वेळ सकाळचा टिफिनसाठी भाजी होते, जी आपली हिरवी भाजी असते, ती पाव किलो 25 रुपये. आता दरच तेवढे झालेले 25 रुपये. अगोदर 20 रुपयामध्ये मिळायचं. वांगी 20 रुपयात मिळतात. शेंगाची भाजी 15 रुपयाच्या 2 शेंगा लेणं, त्याच्यामध्ये छान वांगा बटाटा टाकून भाजी होते. म्हणजे प्रत्येक वेळेला 25 रुपयाची भाजी वापरण्यात येते असं नाहीये. म्हणून सकाळचं माझा टिफिनमध्ये भाजी असते आणि रात्रीचं एक कालवण असतं. तर कालवणमध्ये नेमकं काय असेल तर वांगा बटाट्यामध्ये कुठलं तरी कडधान्य असतं किंवा मूग मटकी असतात. ज्या मोड आलेल्या मूग मटकी, बाहेर भिजवलेले कडधान्य असतात ना, तर त्यातून 15 रुपयाचे मूग मटकी आणले तर भरपूर मिळतात. 2 माणसापेक्षा मला वाटतं 4 माणसं खाऊ शकतात एवढं ते मिळतं 15 रुपयाच्या कडधान्यामध्ये. फक्त तिथे पावटा म्हणजे वाल आणि छोले महाग मिळतात. पण ठीक आहे, छोले आणि वाल आपण रोजच म्हणजे आठवड्यातून एकदा बनवू असं नसतं. 15 दिवसातून 20 दिवसातून एकदाच बनवतो. कारण मी बनवते महिन्यातून एकदाच छोले माझ्याकडे असतात. तर 15 रुपयाचे छोले आणले तर भरपूर होतं. मग संध्याकाळच्या जेवणासाठी माझं मग कालवण असतं. मग अख्खा मसूर जो मी आणते तर त्याचं कालवण बनतं किंवा तिखट डाळ बनते. त्याच्यामध्ये शेंगा टाकून तिखट डाळ बनते, पालक डाळ बनते. जर ह्या डाळी बनल्यात ना, म्हणजे कालवण बनलं ना, तर भाजीची गरज जाणवत नाही. मग कधीतरी सकाळची भाजी उरलेली असते, कारण सकाळी दीपक 4 वाजता जर सकाळच्या शिफ्टला गेला असेल तर ती पाव किलो भाजी मी बनवलेली असते. माझा एकटीचाच टिफिन असतो. मग ती उरलेली भाजी आम्ही संध्याकाळी खातो. आणि त्याच्यामध्ये जर भाजीची गरज वाटली तर चण्याचं पीठ असतं. मला चण्याचं पीठ जास्त का लागतं, कारण आम्हाला म्हणजे सगळ्यांना आय्यांशला खास करून ना चण्याचा पोळा फार आवडतो. त्याच्यामुळे चण्याचं पीठ जास्त लागतं. ज्या दिवशी कालवण असेल त्या दिवशी चण्याचा पोळा जास्त असतो. आणि ओव्हरऑल मग असंच मॅनेजमेंट असतं. आणि सकाळचं कसं डाळ भात भाजी चपाती पूर्ण लागतं जेव्हा सकाळचं. याचं कारण जेव्हा दीपकची मॉर्निंग शिफ्ट नसते, इतर शिफ्ट्स असतात, तेव्हा त्याला सगळं जेवण लागतं. मग तेव्हा प्रॉपर मग कढी असते किंवा तिखट डाळ असते किंवा पिठी असते
किंवा आपली पिवळं जे वरण असतं ते देखील असतं आणि भाजी प्रॉपर असते. आणि कधी कधी मग संध्याकाळला ना मग खिचडी भात, कढी भात, पुलाव भात, वटाणा भात असं करून माझं मॅनेजमेंट असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला दोन्ही टायमाला भाज्या बनतील असं नाहीये, कारण ज्या ज्या लेडी जॉबला वगैरे जातात त्यांना दोन्ही टायमाला पॉसिबल होत नाही. आणि खरंच ते करू नये, कारण प्रत्येक वेळेला आपण म्हणतो, मला असं वाटतं की मी कधीतरी करावं, कारण दीपक दिवसभर काम वगैरे करत असतो, मग त्याला कधीतरी असं वाटतं प्रॉपरच जेवण मिळावं. पण तो अंडरस्टँडिंग खूप करतो की रेश्मा तू ऑफिसवरून आलेली आहेस, दाल खिचडी बनव किंवा पुलाव बनव किंवा कढी भात बनव. सगळ्यात सोपं आणि टेस्टी आणि छान हेल्दी जेवण म्हणजे कढी भात. खूप छान आहे, मुलंही खातात आवडीने आणि आपणही खावं. आणि त्याच्यासोबत चण्याचा पोळा किंवा वांगा बटाट्याची भाजी असेल तर उत्तम, कॅप्सिकम बटाट्याची भाजी असेल तर उत्तम. म्हणजे जेवणाच्या भाज्या वगैरे लागतात, मी असं मॅनेज करते. म्हणजे प्रत्येक वेळेला दोन्ही भाज्या पाहिजे असं नाहीये. आणि असं ज्या बाहेर जाऊन काम करतात, वर्किंग वुमन असतात, तर त्यांना ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही. आणि ज्या घरी वगैरे असतात, सगळ्या काही गोष्टी ओके आहेत, तर त्यांना 2 टायमाच्या भाज्या बनवणं काही कठीण वाटत नाही. असं होऊन जातं माझं. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपला कांदे, टोमॅटो आणि इतर आपलं लसूण, मसाला, हिरवा मसाला ह्या गोष्टी लागतात. मग कांदा, टोमॅटो हे रोजच आणत नाही आपण, कधीतरी 1 किलो आणणार, 10 दिवस जातात. आज कांदे ₹30 ₹25 किलो आहे, 10 दिवस भरपूर जातात मला. बटाटे पण ₹25-30 किलो आहेत, आठवडाभरात जातात. टोमॅटो पण तसेच आहेत. म्हणजे रोजच आपल्याला कांदा, टोमॅटो वगैरे लागतं असं नाहीये. इव्हन जर मी तुम्हाला हे पण सांगेन की जर कोथिंबीर वगैरे महाग झाली तर त्यावेळेला आणायची नाही, कढीपत्ते जास्त यूज करावा. कारण मी तसंच करते, डाळीमध्ये इतर भाजीमध्ये कढीपत्ता टाकावा, फ्रेश कढीपत्ता मिळतो त्याच्यामध्ये. जर कोथिंबीर महाग झाली असेल आणि जर कोथिंबीर छानपैकी 10,000 रुपयाच्या मोठमोठ्या जुड्या असेल ना, तर त्यावरती हात सोडून यूज करावी असं माझं असतं. त्याच्यामुळे मग मी जास्त ₹20 ₹30 जुडी झाली तर मग मी कोथिंबीर आणत नाही. टोमॅटो सुद्धा मध्ये जास्त झाले होते, मी टोमॅटो आणत नव्हती. कांद्यामध्ये सगळं माझं होऊन जायचं. त्याच्यानंतर जो तिखट वगैरे मसाला असतो, हा आमचा वर्षाचा मसाला असतो. सासूबाई किंवा गावावरनं मी आणते, माझी आई बनवून देते. त्याच्यामुळे ते महिन्याला म्हणजे तो युजेबल आहे, होऊन जातो, त्याला वेगळा असा खर्च नसतो. त्यानंतर नाश्ता काय बनतो माझ्या घरी. आता नाश्त्यामध्ये ना आम्ही कोकणातली माणसं, म्हणजे मी कोकणातली मुलगी, त्याच्यामुळे आम्हाला घावणी फार आवडतात. आयंश घावणं चटणी फार आवडीने खातो. त्याच्यानंतर शिरा बनतो, पोहे बनतात, उपमा बनतात, आणि साबुदाण्याची खिचडी बनते, इडली बनते, डोसा बनतात, आंबोळी बनते आणि घावणे बनतात एवढे. आणि सँडविच बनतो. कधी मला उशीर वगैरे झाला तर मग ब्रेडची सँडविच मी आयुषला देते टिफिनमध्ये. सो ओव्हरऑल असं काही आमचं नाश्त्याचं मॅनेज असतं. आता हे पोहे, ऑलरेडी पोहे घरी आहेत, रवासाठी शिऱ्यासाठी रवा आहेच, साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणे घरी आहेतच, इडलीसाठी माझे राशनचे तांदूळ असतात, घावण्यासाठी राशनचे तांदूळ असतात, आंबोळीसाठी राशनचे तांदूळ असतात, सँडविचसाठी ब्रेड वगैरे आणते. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला तेच खाऊन कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग मी सँडविच वगैरे बनवते. आणि मुळात ह्या गोष्टी व्हरायटी अशा का ठेवते, कारण लहान मुलं रोज रोज तेच खाऊन कंटाळतात. म्हणून आय्यांश आमचा खूप फुडी आहे, त्याला वेगवेगळं हवं असतं, इडली हवी असते, डोसा हवा असतो, त्याला शिरा फार, म्हणजे शिरा खूप छान आवडीने तो खातो. आणि त्याला एक गोष्ट म्हणजे घावणा प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे मग हे व्हरायटीज ठेवलं तर मुलं पोट भरून खातात. आणि त्यांना असं मुलांची जी जेवणाची म्हणतो ना, मुलगा माझा जेवतच नाही, किरकिर करतो, मग प्रत्येक वेळेला भाजी चपाती देणं, डाळ भात देणं टाळलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा आपण त्याच गोष्टी खातो तर आपल्याला किती कंटाळा येतो ना, आपल्याला वाटतं ना अरे यार काहीतरी वेगळं खाल्लं पाहिजे, असं होऊन जातं ना. म्हणून मुलांच्या खाण्यामध्ये आणि आपल्या खाण्यामध्ये पण त्या गोष्टी ठेवून द्यायच्या. म्हणजे आमचे पण नाश्ता तोच असतो, आमच्यासाठी वेगळा काही असा नाश्ता नसतो. नॉनव्हेजमध्ये फक्त रविवारचं बनतं. आता सुकट वगैरे जे ₹50 ₹20 छोटे छोटे जवळचं मिळतात ना वाटे, ते कधी बुधवारी किंवा शुक्रवारी वांगा बटाट्यामध्ये टाकते किंवा अंडी बनवते. अंडी 3-4 अंडी आम्हाला भरपूर होतं, कालवण होतं अंड्यांचं, कधी भुर्जी होते, भुर्जी असेल तर डाळ असते. तर ते रोजचा जो आपला खर्च घेतो ना आपण ₹100 तो त्याच्यातच मॅनेज करते मी. आणि नॉनव्हेजमध्ये फक्त संडे हा म्हणाल तर संडेमध्ये कधी क्वचित महिन्यातून एकदा मच्छी बनली तर. आणि चिकन बनतं. चिकन हे माझ्याकडे असतंच, कारण चिकन आम्ही दोघंही म्हणजे दोघांनाही आवडतं खायला. त्यामुळे चिकन अर्धा किलो भरपूर होतं आमच्यासाठी, त्याहून जास्त मी आणत नाही, कारण मला दुसऱ्या दिवशी ते खायचं नसतं. मग रविवारचं सकाळचं आणि संध्याकाळचं भरपूर 2 टायमाला खाऊ शकतो एवढं आम्ही चिकन मी आणते. चिकनमध्ये काय असतं की कधी भाव इकडे तिकडे झाले ना, मग म्हणजे ₹240 किलो वगैरे असेल ना, तर ₹150 आणलं ना तरी भरभरून होतं. मच्छी पण मी ₹100-150 वरती मी आणतच नाही, म्हणजे खाण्यासाठी, कारण तेवढा आपला खर्चही नसतो. त्याच्यामुळे मोठमोठ्या मच्छी खाणं टाळलं पाहिजे. बेसिक म्हणजे आहे बांगडा आहे, मंदेली आहे, बोंबिल्स आहेत, प्रॉन्स आहेत, अजून दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेतच. मग मी तेच जास्त प्रेफर करते नॉनव्हेजसाठी. तर एवढं हे महिन्याचा जो आपला खाणं पिणं असतं ना तेवढं मॅनेज होऊन जातं. आता दररोजचा ₹100 खर्च म्हणजे काय, एक दुधाची पिशवी, 2 भाज्या यूज होत नाही, पण तरी पण 40, 45, 50
रुपयाच्या भाज्या लागतात. त्याच्यानंतर जे वरचे पैसे उरतात हे इतर गोष्टी ते दुसऱ्या दिवशी वापरायचे किंवा कधी आपल्याला नॉनव्हेज एक्स्ट्रा वगैरे लागतं तर ते यूज करायचं. कधी एक्स्ट्रा अंडी वगैरे आपण आणतो नाश्त्यासाठी तर ती यूज करू शकतो. कांदा, टोमॅटो, बटाटा तर ते त्या पैशांमध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे दिवसाचे 100 रुपये इनफ आहेत मला असं वाटतं. त्याच्यानंतर आमचा आहे डायपरचा खर्च. अजून आयशला कळत नाही त्याच्यामुळे मला डायपर लागतात. त्याही डायपरमध्ये मी होलसेल डायपर आणते तर 1000 रुपये मी ओव्हरऑल काढून घेते. त्यातले 100 रुपये देखील माझे सेव्हिंग होते. त्यानंतर आहे लाईट बिल. लाईट बिलसाठी पण मी एक राऊंड फिगर घेते 1000 रुपये. माझं 750 रुपये बिल येतं, 800 रुपये बिल येतं, 850 रुपये बिल येतं. पण मी 1000 घेते. त्यामध्ये पण माझे पैसे सेव्ह राहतात. केबलसाठी पण 500 रुपये घेते. त्यामध्ये 422 रुपये माझा केबल आहे. त्यातले पण 70-80 रुपये माझे सेव्ह राहतात. तर केबल टीव्ही लागतो कारण आयश बघत राहतो, नर्सरी राईम्स वगैरे बघत राहतो, दीपक मॅचेस वगैरे असतात. मला पण सिरियल वगैरे बघायला आवडते. सकाळची गाणी सुद्धा बघायला आवडतात. त्याच्यामुळे केबल गरजेचा आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. माझा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अजिबात नाही कारण मी चालत जाते ऑफिसला. स्टेशनला मी चालत जाते. त्याच्यानंतर पुन्हा तिकडनं सुद्धा चालत जाते. त्याच्यामुळे वेगळा मी व्यायामासाठी वेळ काढत नाही. माझं वॉक असतं. त्यामुळे वॉक केल्याने आपल्याला जे शारीरिक गोष्टींचा त्रास होतो तो देखील होत नाही आणि 2 पैसे आपले सेफ देखील राहतात. जेव्हा मी माझ्या मंथली सायकलमध्ये असते ना तेव्हा मीच रिक्षाने जाते कारण तेव्हा मला पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग ते पैसे कुठले यूज करते, ज्या वरचे माझ्या रोजच्या खर्चातले असतात ना तिथेच मी ते यूज करते. त्याच्यानंतर लागतं सिलेंडर. सिलेंडर हे प्रत्येक महिन्याला 1 लागतं असं अजिबात नसतं. मला 1 सिलेंडर पावणे 2 महिने लागतातच. त्याहून जास्त जातं, 2-2 महिने कधी कधी जातं. तर फक्त मला पावणे 2 महिने मी एक ही पकडते. म्हणजे मला 1000 रुपयाचं सिलेंडर असेल तर मी एक हाफ अमाऊंट पकडते की 500 रुपयाचं मला सिलेंडर लागतं. त्यानंतर आहे रिचार्ज. रिचार्ज आमचा प्रत्येक महिन्याला असतो. 2-2, 3-3 महिन्याने ते रिचार्ज असतात. त्याच्यामध्ये 750 काहीतरी असं 799 दीपकचा असतो, तसं माझाही असतो. त्याच्यामुळे महिन्याचे आपण 250 पकडूया तर दोघांचे मिळून 500 रुपयाचा रिचार्ज लागतो आम्हाला. जास्त आमचं काही असं कोणती ती GB वगैरे असं काही मी यूज करत नाही. जे माझ्याकडे आहे त्यातच मी व्हिडिओ अपलोड करते. ऑफिसमध्ये गेले तर वायफाय यूज असतो. त्याच्यामुळे जास्त खर्च लागत नाही. फक्त फोनवर बोलण्यासाठी आयशला ते मोबाईल्समध्ये कार्टून वगैरे बघण्यासाठी तेवढं इनफ असतं कारण दिवसभर आम्ही मोबाईल मी यूज करत नाही. ऑफिसमध्ये कामं एवढी असतात की मोबाईलमध्ये इव्हन मी तुमच्या कमेंट्सना पण उत्तरं खूप सकाळचं देते किंवा हे करते लेट रात्रीचं देते. आता माझ्या सेव्हिंग्सचं तुम्हाला माहिती आहे. सेव्हिंगबद्दल मी खूप तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या RD आहेत. RD आहे, RD 2000ची आहे. LIC सुद्धा माझी 2000ची आहे. पोस्टामध्ये मी 1000 रुपये टाकते. म्युच्युअल फंड्समध्ये मी 2000 टाकते. असं माझं 7-8 हजाराची सेव्हिंग आहे जो मी व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे. त्याच्यानंतर उरलेल्या पैशात मी काय करते तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून 200, 100, 200 रुपये उरलेले जे असतात मग ते त्याच्यामध्ये काय होतं की मला पर्सनल कधी आयब्रो वगैरे लागेल. मी जास्त क्लीन फेशियल वगैरे काही करत नाही. फक्त आयब्रोज वगैरे लागतात त्याच्यासाठी मी पैसे यूज करते. त्याच्यानंतर डॉक्टरचा खर्च वगैरे अचानक आला तर मग त्याच्यामध्येच मॅनेज होतात. 500-1000 रुपये लास्ट मॅनेज होऊन जातात. प्रत्येक महिन्याला आपण आजारी पडू असं नसतं. तर त्या खर्चातूनच मी 100-200 रुपये काढत असते ना तर तेवढंच होतं. म्हणजे एक्स्ट्राचं काही खर्च होत नाही. तर बस सेव्हिंगमधून काही एवढं जास्त नसतंच माझं. हां. आणि कधीतरी आम्ही बाहेर जेवायला जातो. बाहेर म्हणजे काही कार्यक्रम असेल, म्हणजे काही असेल जसं काही अॅनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल, माझा बर्थडे, आयशचा बर्थडे तर घरीच साजरा होतो. त्याच्यानंतर दीपकचा असेल आणि 31st वगैरे असेल, गटारी असेल तर मग ह्याच्यासाठी आम्ही आमचा वेगळं सेव्हिंगमधून आम्ही पैसे काढत राहतो. सो ओव्हरऑल माझा 3000 महिन्याचा खर्च आहे. म्हणजे खाण्यापिण्याचा खर्च, डिमार्टचा खर्च 3000 आहे. बाकी इतर गोष्टी आहेत त्या कॉमन आहेत. त्याच्यामुळे असा माझा खर्च आहे. थोडं मागे पुढे खर्च होऊन जातो पण एकदमच असा नाही होऊन जात. 500 रुपये वगैरे कधी काय बाबा आयशच्या स्कूलमध्ये काही ॲक्टिव्हिटीजसाठी पैसे भरायचे असतील किंवा काय असेल तर आयशची फीज असतात त्या मी वेगळ्या मॅनेज केलेल्या आहेत. ज्या RDच्या थ्रू माझं जातं तर ते वेगळं असं मॅनेजमेंट माझं आहे. सो ओव्हरऑल असा माझा 6000 महिन्याचा किराणाचा आणि रोजचा खर्चाचा खर्च होऊन जातो. खूप काही गोष्टी ह्यामध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. कुठे राहून जर गेलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा. बाय.